नागपूरचा पारा 42°C पुढे गेलेला आहे आणि तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। उष्णतेच्या लाटेचाही इशारा आहे। या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेने हीट ॲक्शन प्लॅन लागू केलेला आहे। माझ्यासोबत मनपा आयुक्त आहेत। सर काय सांगणार? आपण आता जसं सांगितलं की टेम्परेचर जे आहे ते आपल्याकडे गेले काही दिवस 1-2 दिवस झाले 42च्या वर गेलेले आहे। या संदर्भात IMD कडनं सुद्धा आम्ही जेव्हा डिटेल बैठक घेतली त्या संदर्भात त्यांचंही असं प्रेडिक्शन्स होते की मार्च महिना तर डेफिनेटली 6-7 दिवस जे रेग्युलर टेम्परेचरपेक्षा जास्त होतं, नॉर्मल टेम्परेचरपेक्षा जे रुटीन असतं त्यापेक्षा, आणि एप्रिल आणि मे महिन्यातही अशा प्रमाण जे दिवस आहेत त्यांचं प्रमाण कदाचित जास्त असू शकतं असं त्यांचं प्रेडिक्शन होतं। तर त्या अनुषंगाने आपला हीट ॲक्शन प्लॅन जो आहे तो आपण कार्यान्वित केलेला आहे। त्याची बैठक होऊन सर्व जे विविध डिपार्टमेंट्स याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे त्यांना आपण आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत। याच्यात काही मेजर्स जे आपल्याला सांगायचे आहेत म्हणजे तर एक सर्वात पहिले आहे की आपल्या नागरिकांपर्यंत आणि पर्टिक्युलरली व्हल्नरेबल ग्रुप म्हणजे लहान मुलं, बाहेर काम करणारी जी कामगार आहेत किंवा हे प्रेग्नंट महिला आणि सिनियर सिटीजन्स यांना आणि तसेच इतर लोकांसाठी सुद्धा काय डूज आणि डोंट्स आहे याच्या संदर्भामध्ये आम्ही एक स्पेशल IC कॅम्पेन जे आहे ते राबवतो आहोत, जेणेकरून ज्या आवश्यक सूचना आहेत त्या सर्वांपर्यंत पोहोचवता येतील। आणि महानगरपालिकेमार्फत आम्ही काही मेजर्स घेतो आहोत, जसे आम्ही 400पेक्षा जास्त ठिकाणी विविध NGO संस्था यांच्यामार्फत वॉटर पॉईंट्स क्रिएट करतो आहोत। तसेच आपले गार्डनचे जे टायमिंग्स आहेत ते आपण पूर्ण दिवसभरात आपले गार्डन जे आहेत ते ओपन ठेवतो आणि प्रत्येक गार्डनमध्ये आपण एक ग्रीन शेड लावून एक पॉईंट तयार करतो की जिथे त्यांना एक थंड विसावासारखं जे आहे तिथे ते अवेलेबल करून दिलं जाईल, तिथे वॉटर पॉईंटही उपलब्ध करून दिला जाईल। तसेच आमचे PSCजमध्ये आम्ही काही बेड्स जे आहेत ते रिझर्व करून ठेवलेले आहे। आपण कोल्ड वॉर्डसारखं म्हणतो त्या सुविधा अवेलेबल केलेल्या आहे। शासकीय रुग्णालयामध्ये पण त्या पद्धतीने त्यांनी सुविधा केलेली आहे। आवश्यक ORS, IV फ्लुइड्स वगैरे हे सगळे जे आहेत ते आपण उपलब्ध करून दिलेले आहेत। बेघर जे आहे त्यांच्यासाठी काय उपाययोजना आहे आणि लेबर्स जे सिव्हिल वर्क करतात बाहेरच्या बिल्डिंगचं त्यांच्यासाठी काय? नाही, हे पर्टिक्युलरली व्हल्नरेबल ग्रुप्स आपण जे नमूद केले की बेघर जे आहेत किंवा भिक्षेकरी जे आहेत ज्यांना राहण्यासाठी कोणतं ठिकाण नसतं त्यांना पोलीस विभागाच्या मदतीने आमच्याकडे शेल्टर होम्स जे आहेत त्या ठिकाणी आम्ही शिफ्ट करतो, जेणेकरून त्यांना कडक उन्हामध्ये ते म्हणजे बाहेर राहू नये, त्यांना व्यवस्थित शेल्टर मिळावं। त्याच पद्धतीने लेबर कमिशनरच्या माध्यमातून जे सिव्हिल वर्कच्या मध्ये इन्व्हॉल्व असलेले लेबर आहे जी कडक उन्हात काम करत असतात त्यांनी आवश्यक त्या सुविधा तिथे जसं पाण्याची सुविधा असेल, विसाव्याचं ठिकाण असेल, शेड लावणं असेल, या सगळ्या सूचना ज्या आहेत त्या आमच्यामार्फतही दिलेल्या आहेत आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने सुद्धा त्या पद्धतीने त्यांना इन्स्ट्रक्शन्स इश्यू केले आहेत। काही शाळा सुरू आहे, परीक्षा झाल्या तरी त्यांचं करिक्युलम पूर्ण करण्यासाठी किंवा काही भागात पूर्ण वेळ शाळा सुरू आहे त्यांच्यासाठी काय इन्स्ट्रक्शन? शाळांच्या बाबतीमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे बघितलं तर काही उन्हाळ्याच्या दृष्टीने शाळेचे टायमिंग जे बदलले जातात ते त्यांनी बदल केलेले आहेत। आणि मुलांना सुद्धा आता आम्ही महानगरपालिकेमार्फत एक जे काळजी घेणं अपेक्षित आहे त्याचं सर्व एक आम्ही सांगितलं की एक पिरियड त्यांच्यासाठी स्पेशल घेऊन सनस्ट्रोक किंवा हीटच्या दृष्टीने आपण काय काळजी घेतली पाहिजे स्वतःची आणि आपल्या परिवाराची याचं आम्ही त्यांना माहिती देणार आहोत, जेणेकरून त्याची एक प्रॉपर लोकांना सगळ्यांना माहिती पडेल डूज अँड डोंट्सची। कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।